इथे सावीला चिमणीच्या गाडीमध्ये खेळायचं होतं आणि चिमणीला सावीच्या गाडीवर. मग काय चिवताय कुणाचं ऐकते वे, जाऊन बसले सावीच्या गाडीवर आणि बघत होती की गाडी नेमकी पुढं का जायना गेले ते. आणि चिमणीला जन्मल्यावर आणलेला बूट आता कुठं जाऊन यायला लागलाय तोच घालून तिनं हवा करत होती. आणि ते पुई पुई वाजत होता ना, त्यानं तिला अजून जास्त मजा येत होती. आणि आजकालच्या पोरांची स्टाईल. म्हटलं मोमो बनवाय कोबी कापून घेऊ. बाबो, ह्या कोबीत तर बाईचा आवाज येऊ लागलाय. हट, असं कुठं असतं वे तवा. थांब अजून एकदा मारून बघते की ह्याच्यात कोण हाय की नाही. बाबो, ह्याच्यातनं खरंच बाईचा आवाज येतोय आणि अशी का ओरडायली की. सुरुवातीला मी जरा घाबरले, पण पुन्हा विचार केला की हिला आता कापूनच टाकते, कारण मला माझे फेवरेट मोमो बनवायचे होते ना. मग काय ह्या बायाला मी कापून मस्त असं किसून घेतलं, त्याच्याबरोबर गाजराला बी किसलं आणि पटापटा घेतले मोमोज बनवायला, कारण का तर वाजल्या होत्या रात्रीच्या 11. आणि तळून बी मोमोज बनवले आणि शिजवून बी बनवले बरं का. आता आमच्या मॅडमला येणं गेली होती झोप, मग काय हातपाय दाबून द्यायची कामं चालू होती. तोपर्यंत सगळं बनवून झालं होतं. मंचुरियन पण बनवले होते. मला त्या जरा कोबीची भीती वाटत होती. म्हटलं आधी चिमणीच्या पप्पांना दिलं खायला, नंतर भावड्याला दिलं खायला, मग मी खाल्लं. वाव, यम्मी यम्मी.